काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन अहमदाबादमध्ये सुरू आहे आणि आता दुसरा दिवस म्हणजे शेवटचा दिवस जो आहे ते अधिवेशनाचं सुरू होईल। आपल्यासोबत नसीम खान आहेत। नसीमजी, काय सांगाल? अधिवेशन आहे खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा बालेकिल्ला मानला जातो, त्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसचं अधिवेशन आहे, काय मेसेज द्यायचा आहे? लोकशाहीमध्ये कोणाचा कुठलाही बालेकिल्ला कायम राहत नाही आहे, नंबर 1। नंबर 2 की हा राष्ट्रपिता महात्मा गांधीची भूमी आहे आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन या अहमदाबादमध्ये होत आहे आणि काल CWCची बैठक झालेली आहे आणि आज राष्ट्रीय संमेलन होत आहे AICCचं। तर येणाऱ्या कालामध्ये काँग्रेसची भूमिका, काँग्रेसच्या रोडमॅप कशा राहील, काँग्रेसच्या या देशाला मजबूत करण्यासाठी, देश वाचवण्याची लढा मजबूतीने पुढे घेऊन जाण्यासाठी काय काय रोडमॅप असणार आहे ते सगळे आज निर्णय होतील। खरं तर काल भाषणं झाली, काय नेमकं कालच्या बैठकीत झालं आणि आज कुठले कुठले ठराव होणं अपेक्षित आहे? नाही, जे काल निर्णय झालेले आहेत ते सर्व आज राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सार्वजनिक करण्यात येईल आणि निर्णय घेण्यात येईल, त्याच्यामध्ये सुद्धा सहमती घेण्यात येईल। काल विस्तारित वर्किंग कमिटीची बैठक झालेली आहे आणि जे प्रस्ताव काल पास झालेले आहेत ते प्रस्ताव आज इथे सुद्धा चर्चामध्ये येणार आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये आणि काँग्रेसच्या नेत्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा उत्साह या अधिवेशनामध्ये दिसायला मिळालेला आहे। काय नेमकं किती ठराव आज एकूण होणार आहेत? मला वाटतं की 5 ते 6 ठराव होण्याची शक्यता आजच्या या अधिवेशनामध्ये आहे। जिल्हाध्यक्ष मोठ्या प्रमाणावर बदलणार आहेत, नवीन चेहरे देणार आहेत, अशा प्रकारची सुद्धा चर्चा सुरू आहे। अनेक विषय आहेत, पक्ष मजबूत करण्यासाठी, पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आणि पक्षाची भूमिका प्रत्येक विषयावर कार्यकर्त्यांनी कशा मांडायचा आहे, अनेक विषय आहेत, त्या प्रत्येक विषयावर चर्चा होणार आहे। काँग्रेसचा गुजरात पॅटर्न हा आज निश्चित होईल आणि देशभरामध्ये राबवला जाईल। निश्चितपणे हे देशभरासाठीच राबवण्यासाठी हा अधिवेशन आहे आणि जे काही निर्णय होणार आहे राष्ट्रीय पातळीवर त्याची अंमलबजावणी होईल। पाहतो आपण आज काही निर्णय होतील ते राष्ट्रीय पातळीवर त्याची अंमलबजावणी होईल आणि देश पातळीवरती निर्णय राबवण्यासाठीच हे अधिवेशन आहे आणि कुठेतरी गुजरात पॅटर्न काँग्रेसचा नवा होताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन कृष्णा खापरे, राजू सुने, ABP माझा, अहमदाबाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।